अगं वीणा, एकदा न्यायाधीशाची भेट घेतली असतीस, आज ना उद्या आपल्याला न्याय मिळाला असता. बाळा, अगं इतकं सगळं सहन केलंस, आता शेवटच्या टप्प्यावर आल्यावर मागे का फिरतेस? आज तुम्ही जिवंत आहात हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं सुख आहे. बाकी मला काहीही नको. अगं वीणा, कुठे होतीस तू? तुझी वाट बघून मुख्य न्यायाधीश साहेब निघून गेले आणि उद्यापासून न्यायालय दीर्घ काळासाठी बंद राहणार आहे. पुन्हा कधी भेट होईल काही सांगता येत नाही. झालं, आता तर ही संधी पण गेली. वकील साहेब, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल धन्यवाद, पण मी आता हा खटला लढवणार नाहीये. माझ्या आई बाबांच्या जीवापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये. ठीक आहे, तुझा निर्णय मी मान्य करतो. चला. इथे मूर्ती? इथे मूर्ती कशी आली? बाबा, मला भास होतोय का? मला किती स्वामींची मूर्ती दिसली. हा भास नाहीये बाळा, ही स्वामींची लीला आहे. स्वामी काहीतरी सांगू पाहत आहेत. अक्कलकोट सोडायचं असेल तर आमची भक्ती मागे सोडावी लागेल. स्वामी, खचलीस ना? हार मानून निघालीस ना? जा, पण आमच्या भक्तीचं व्रत इथेच अर्धवट सोडून जा. स्वामी, मी माझे प्राण सोडू शकते, पण तुमची भक्ती नाही सोडू शकत. खचणाऱ्यांना आणि आमच्यावर अविश्वास दाखवणाऱ्यांना आमची भक्ती करण्याचा काही अधिकार नाही. ज्या क्षणी आमच्यावर अविश्वास दाखवला त्या क्षणी आमची भक्ती सोडल्यासारखंच आहे. आता फक्त औपचारिकता पूर्ण कर. शिव शंकर शंभो. जा, जाताना ही मूर्ती नदीत सोड, म्हणजे आमची भक्ती सोडल्याच समावेल. असं का बोलताय तुम्ही स्वामी? मी हे नाही करू शकत हो. आमच्यावर विश्वास आहे की नाही? माझं चुकलं स्वामी. अगं, आम्ही तुला हरू कसे देऊ? तुझ्या आई वडिलांना जीव वाचवला की नाही आम्ही आज? हो स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मग बिथरतेस कशाला? शेवटच्या टप्प्यावर हार मानू नकोस. आम्ही काय सांगतोय नीट ऐक. हे कर आणि विश्वास ठेव, तूच जिंकशील.
स्वामी मी हे नक्कीच करेन. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. थांब. तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली ग? सुंभ जळाला पण पीळ काही गेलेला दिसत नाही अजून. नाही काकू. तुला स्वतःचा जीव प्रिय असेल ना तर आत्ताच्या आत्ता निघून जा इथून. काकू मी हे घर परत मागायला आलेली नाहीये. मग कशाला आली आहेस इथे? मी इथे मोलकरीण म्हणून काम मागायला आली. आता हे काय नवीन? तुझ्या डोक्यातनं नक्कीच काहीतरी शिस्त आहे म्हणून तू इथे आली आहेस. नाही नाही काकू, मी हे घर परत मिळवण्याचं स्वप्न आता सोडून दिलंय. मी तुमचं वर्चस्व स्वीकारलं आता. आम्ही तुमचे गुलाम बनून राहू. फक्त एक संधी द्या. काही गरज नाही तुझी. चालती हो इथून, चाल. अहो काका ऐकून तरी घ्या. मला जर तुम्ही इथे मोलकरीण म्हणून राहू दिलं तर घराच्या अंगणात असलेला खजिना मी तुम्हाला मिळवून द्यायला मदत करेन. काय हो, काही सापडलं का? कधीपासून खोदकाम सुरू आहे? नाही सापडलं अजून. खोदतोय पण खजिना काय हाताला लागत नाही. त्या विणाकडून आपण हे घर बळकावलं ते खजिना मिळेल यामुळेच ना? आणि तोच खजिना अजूनही सापडत नाहीये. खजिना? हो, तुला कसं माहित? 1 वर्षाच्या अंतराने येणाऱ्या पौर्णिमेला घराच्या अंगणात एक छोटासा कलश सापडतो. तो कलश सापडला की घरात समृद्धी, शांतता, समाधान सगळं टिकून राहतं. पौर्णिमेला फक्त 4 दिवस बाकी आहेत. 4 दिवस मी जे जे सांगेल ना ते सगळं करा. 4थ्या दिवशी तुम्हाला तो खजिना नक्कीच सापडेल. 4च दिवस ना? हो, ठीक आहे. पण आमची फसवणूक झाली तर? मी इथेच आहे. स्वामी, तुम्ही सांगितलेल्या योजनेनुसार पहिलं पाऊल टाकलं, ह्यांना मनवलं. आता पुढचं पाऊल सगळं तुमच्या योजनेनुसार घडेल याची मला खात्री आहे. आमची योजना नेहमी यशस्वी होते. गरजेत असतं ते भक्तांनी तिच्यावर विश्वास ठेवणं. तू विश्वास ठेवलाय, आता तुझी स्वप्नपूर्ती पूर्णत्वाला येणार. शिव शंकर शंभो. चल विणा आणि सांग आम्हाला खजिना शोधण्यासाठी काय करायला हवंय. आज आता या क्षणापासून खजिना शोधायचाय. हे बघा काकू, आपल्याला खजिना मिळवायचा असेल तर घरात आधी जसं वातावरण होतं ना तसं पुन्हा निर्माण करावं लागेल. म्हणजे स्वामींच्या मूर्तीची स्थापना पुन्हा करावी लागेल. स्वामींचं नामस्मरण, पादुकांची पूजा, अभिषेक हे सगळं करावं लागेल. ए काय बोलतेस तू? आम्हाला हे सगळं मान्य नाहीये. हा, पण काकू हेच तर करावं लागेल. आम्ही हेच करत होतो म्हणून तर आम्हाला एवढा लाभ झाला. आधी घराबाहेर काढलेली स्वामींची मूर्ती आपल्याला परत आणावी लागेल. ती मूर्ती नसताना आपण नामस्मरण कसं करणार आहोत? काय बोलते ही? आपण स्वामींना मानत नाही, मग स्वामींची सेवा करायची आहे का आपण? हे बघ, माझी अजिबात इच्छा नाही. अहो पण कधीपासून खजिना शोधतोय आपण, अजूनही सापडलेला नाही. आणि यांनी स्वामी सेवेपलीकडे काही केलेलं मला आठवत नाही. खजिन्यासाठी आपल्याला ही एक औपचारिकता पार पाडावी लागत असेल तर पार पाडूयात ना. हाही एक प्रयत्न करून बघूयात. ठीक आहे, करूया आपण. तुम्हीच सांगा. वीणा, तू धर्मशाळेत जा आणि स्वामींची मूर्ती घेऊन ये. तू म्हणतेस तसं करू आपण. ठीक आहे काका, तुम्ही म्हणाल तसं. तुमच्या हातून स्वामी सेवा घडवणं हाच आमचा उद्देश आहे काका, आणि हीच आमची योजना आहे. म्हणजे तुमचा थोडा तरी पुण्यसंचय वाढेल आणि पाप कमी होतील
आणि स्वामी नामाची गोडी लागली की उपरतीही होईल. काकू, मी स्वामींची मूर्ती आणते, तोवर तुम्ही एक काम कराल का? रवी दादा आणि संग्राम दादाला बोलावून घ्या. सहकुटुंब या गोष्टी केल्यात तरच लाभ होतो. लोभाने सुरुवात झाली तरी शेवट श्रद्धेनेच होतो. श्री स्वामी समर्थ. हा मला भास झाला की अजून काही. स्वामी क्षमा करा, पण आपण अस्वस्थ का दिसताय? वीणा, आपण योजना आखली आहे खरी, पण ती इतक्या सहजासहजी यशस्वी होणार नाही. तू भोळी आहेस, तुझ्या लक्षात येत नाहीये. पण दुष्ट माणसं त्यांचा दुष्टपणा इतक्या सहजासहजी सोडत नाही. शिव शंकर शंभो. वीणा, बाळा, अगं आम्ही तुलाच शोधत होतो. तुझी काळजी वाटत होती म्हणून मग रणजित भाऊजींकडे येत होतो. अगं वीणा, तू तिथे जाण्याचा धोका पत्करलायस. अजिबात धोका नाहीये बाबा. स्वामींनी आखलेल्या योजनेनुसार मी सगळं करते आणि मला यशही मिळतंय. आता माझं स्वप्न पूर्ण होणार. तुम्ही दोघेही धर्मशाळेत जा. मी स्वामींची मूर्ती घ्यायला येतेच आहे घरी, पण त्याआधी मी स्वामींची भेट घेऊन येते आणि त्यांना ह्या सगळ्याची कल्पना देऊन येते. अगं पण आई, काळजी नका करू. तुम्ही नामस्मरण करत राहा. हो, सावकाश जा आणि काळजी घे. हं? काय झालं कामिनी काकू? काय झालं? सगळं ऐकलंय आम्ही, तरी मला शंका होतीच. मी म्हंटल होतं ना तुम्हाला, हे दिसतं तसं मुळीच नाहीये. आपल्याला भुलवून आपल्याकडनं काहीतरी वेगळं करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे ह्याचा, जेणेकरून हिचं स्वप्न पूर्ण होईल. ते घर हिला परत मिळेल. काय ग, मी मोलकरीण बनून राहते, आम्ही हार मानली, हे सगळं खोटं होतं ना, नाटक होतं ना हे? जशी लबाडी करतेस, आम्हाला फसवतेस तू. नाही नाही कामिनी काकू, वीणा, आमच्याशी लबाडी करतेस? बरं झालं हिचा पाठलाग केला, नाही तर हिचं खरं रूप कळलंच नसतं आम्हाला. नाही कामिनी काकू सोडा. कामिनी काकू सोडा. माझा हेतू शुद्ध आहे. ऐकून तरी घ्या माझं. काका तुम्ही तरी ऐकून घ्या. गप्पे. आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहेस तू. आता बघ या लबाडीची तुला काय शिक्षा देत होते. कामिनी काकू सोडा. सोडा मला कामिनी काकू. तुला अशी सोडत नाही मी. आमच्यावर मात करायला निघालीस ना तू, याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत. वीणा बघ तू. थांब कामिनी, तू कशाला जीवाचा आटापिटा करतेस? मी बघतो हिच्याकडे, तिचा निकालच लावतो. अरे हे काय भानगड आहे? त्या पालीचा चुकचुकण्याचा आवाज आज सुद्धा आणि इथे सुद्धा येतो. तू कोण आहेस आणि काय हवंय तुला? तुला तुझ्या कामाचा मोबदला द्यायला आलोय. मोबदला?
रणजित साहेबांनी पाठवलंय वाटतं याला. त्यांना केलेल्या सहकार्याचा मोबदला पाठवला असेल. बरं दे. खेळे हा काय प्रकार आहे? हे खेळ या ओणक्यावर ठोकायचे. सगळे खेळ ठोकून झाले की तुला तुझा मोबदला मिळेल. हे असलं काही मी करत नाही. जे काय द्यायचं असेल ते नीट द्या. हे बघ, हीच अट आहे. जर हे केलंस तर मोबदला मिळेल, बाकी तू ठरव. रणजित साहेबांनी अशी विचित्र अट का ठेवली असेल? जाऊ दे, आपल्याला काय त्याचा मोबदला मिळाल्याशी मतलब. इथे ठोकायचे आहेत ना? हो. ठोकतो. हा 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 काय प्रकार आहे? हे खेळ तुझ्या कर्माचे खेळ आहेत. जसे तू आता या ओणक्यावर खेळ ठोकलेस, त्याचप्रमाणे वाईट कृत्य करून स्वतःच्या आयुष्यावर खेळ ठोकलेस. तुझा आत्मा खिळखिळा झालाय, फक्त बाहेरून तुला ते कळत नाहीये. रणजितच्या नादी लागून विणाचा छळ केलास, पाप करत आलास. ज्याप्रमाणे ओणक्याचा अंत झाला त्याचप्रमाणे तुझा अंतही जवळ आलाय. आणि तुझा अंत हाच तुझा मोबदला, आणि हेच तुझ्या कर्माचं फळ. कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला हे सगळं कसं माहित? शिवशंकर शंभू. स्वामी, स्वामी माझा श्वास गुदमरतोय. माफ करा स्वामी, मी असं पुन्हा कधी वागणार? माफ करा स्वामी, चूक झाली माझ्याकडून. मला फक्त एक संधी द्या स्वामी. मी वचन देतो स्वामी. तुला एक शेवटची संधी देतो. शिवशंकर शंभू. धन्यवाद स्वामी, तुम्ही माझे प्राण वाचवले. स्वामी स्वामी, पण हा आवाज छळतोय मला, आणि ती पाल काही केल्या दिसत नाहीये. ती पाल त्या छताला चिटकलेली आहे. तिला असा अहंकार झालाय की ते छत तिने पेरून धरलंय. जसा तुला अहंकार झाला होता की हे गाव तू चालवतोयस आणि या गावावर तुझी सत्ता आहे म्हणून. पालीला स्वतःच्या कुवतीचा आणि क्षमतेचा विसर पडला होता, तसा तुला पडलाय. तू सर्व सर्व नाहीयेस. या गावचे आणि या जगाचे सर्व सर्व आम्ही आहोत. या गावात आणि या जगात राहणारे आमचे भक्त आम्हाला प्रिय आहेत, आणि आमच्या भक्तांना त्रास देणं म्हणजे आम्हाला त्रास देण्यासारखं आहे. आणि ही गोष्ट तुझ्या रणजितला समजवण्याची वेळ आली आहे. स्वामी, मला माझी चूक कळली. मी तुमचा आदेश पाळेन.
स्वामी आवाज थांबला. खूप खूप धन्यवाद स्वामी. श्री स्वामी समर्थ. शिवशंकर शंभो. आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहेस तू. आता बघ या लबाडीची तुला काय शिक्षा देत होते. कामिनी काकू सोडा, सोडा मला. कामिनी काकू, कामिनी काकू. तुला अशी सोडत नाही मी. आमच्यावर मात करायला निघालीस ना तू, याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत. वीणा बघ तू. थांब कामिनी, तू कशाला जीवाचा आटापिटा करतेस. मी बघतो हिच्याकडे, तिचा निकालच लावतो. आज वीणाचा शेवटचा दिवस. माणसं पाठवली आहेत तिला संपवायला. सारखं नाचत होती ना, स्वप्न 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 करत. काय तर म्हणे, माझे स्वामी माझं स्वप्न पूर्ण करणार. हीच राहिली नाही तर स्वप्न तरी कुठून राहणार आहे. बरोबर ना? बरोबर. स्वप्न पूर्ण करायला माणूस लागतो, आणि माणूसच संपला की काम संपलं. हे घर आपलंय आणि आपलंच राहणार. खुद्द स्वामी सुद्धा तिला ते मिळवून देऊ शकत नाही. आज खुद्द स्वामींची परीक्षा आहे. बघू काय करतात आपल्या भक्तांसाठी. स्वामी, स्वामी, हे लोक मला मारायला आले. स्वामी, मला वाचवा स्वामी. बाजूला व्हा, नाहीतर ही कुऱ्हाड तुमच्यावरही पडू शकते.
उठ. आमच्या प्रत्येक भक्ताचं स्वप्न आमच्याकरता महत्वाचं आहे आणि जे जे त्यांच्या स्वप्नांच्या आड येतील त्यांचा विनाश करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा अवतरणार. हा अवतार त्यांच्या करता होता. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल. स्वामी, माझं आयुष्य, माझी स्वप्न सगळं तुमचंच आहे स्वामी. तुझ्या स्वप्न पूर्ती करता आम्ही कटिबद्ध आहोत. श्री स्वामी समर्थ. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी, माझ्या जीवावरचं संकट तर तुम्ही टाळलं, पण माझ्या स्वप्नपूर्तीचं काय? आपली योजना आता पुढे जाऊ शकत नाही. रणजित काकांच्या कुटुंबासोबत राहून त्यांना भक्तीचं वेड लावायचं, हा हेतू तर आपला फसला. आता पुढे काय करायचं? दगड फोडायचे तर घाव खालत राहावे लागतात. कधी सौम्य तर कधी कठोर. सौम्यपणे प्रयत्न करून झाले, आता कठोर प्रयत्न करून पाहू. दगड फुटणार, तुझं स्वप्न पूर्ण होणार. अभिनंदन वीणा. वकील साहेब तुम्ही? आणि अभिनंदन कशासाठी? हे घे. आता तुझं घर तुला परत मिळू शकतं आणि तुला आता कोणी अडवणार नाही ते घर पुन्हा ताब्यात घेण्यापासून. हे कसं शक्य आहे? मी माझं आणि मुख्य न्यायाधीश साहेबांचं वजन वापरून हे प्रकरण थेट राजेसाहेबांपर्यंत पोहोचवलं. राजेसाहेबांनीच हा लिखित खलिता दिलाय. ते घर तुमचंच आहे असा थेट निकालच राजेसाहेबांनी दिलाय. त्यामुळे तो आता रणजितरावांना मान्य करावाच लागेल. वकील साहेब, खूप खूप धन्यवाद. पण वकील साहेब, हा खटला पुढे चालवायचा नाही असं सांगितलं होतं मी तुम्हाला, आणि माझ्याकडे तेवढं शुल्कही नव्हतं. मग तुम्ही माझ्यासाठी एवढं का केलं? या एवढ्या मोहरा माझ्या खिशात कुठून आल्या? तुझं शुल्क आहे. स्वामी तुम्ही? श्री स्वामी समर्थ. आम्ही तुला तुझं शुल्क दिलंय. कुठलीही सेवा मोफत करून घ्यायची नाहीये. वीणाच्या खटल्याचा निकाल तिच्या बाजूने लावून घेऊन ये. स्वामी, या न्यायाच्या कामासाठी माझी निवड झाली हे मी माझे भाग्य समजतो. श्री स्वामी समर्थ. शिवशंकर शंभो. वीणा, हा खलिता रणजितरावांना फक्त दाखवायचा. थेट राजेसाहेबांकडून आलाय म्हटल्यावर ते हो किंवा चू सुद्धा करू शकणार नाहीत. म्हणजे हे इतकंच पुरेस आहे? अगं हो, कायद्याच्या भाषेत यापेक्षा मोठा पुरावाच नसतो. शिवशंकर शंभो. स्वामी, तुमची योजना कधीच अपयश होऊ शकत नाही. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिवशंकर शंभो. अहो, हे काय झालंय तुम्हाला? काय रे, काय झालं? वीणाचं मारायला गेलो, पाठीमागे लागलो ना.
हे सगळं असं घडलं. भास वगैरे झाला असेल त्यामुळे घाबरलायस. चल निघ इथून. म्हणजे वीणा वाचली? वीणा वाचली की नाही हे सोडा. आता तुमचं काय होणार याचा विचार करा. म्हणजे जी अवस्था तुमच्या माणसांची झाली आहे तीच अवस्था तुमची होणार. शक्यच नाही. आमच्या बरोबर असं काहीच होऊ शकत नाही. असं बर ते पहा. अहो हे 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 काय आहे? स्वामी हे असं का झालं? ही शेवटची संधी आहे. हे घर सोडावंच लागणार आहे. आता ते शहाणपण दाखवून सोडायचं की विना सोडवून घेऊन सोडायचं हे तुम्ही ठरवा. तू इथे काय करतेस? हे पहा, हे काय? हा राजेसाहेबांचा खलिता आहे. तुम्हाला आता हे घर सोडावं लागेल. हे बघा काका काकू, आम्हाला फक्त आमचं घर परत हवंय. तुम्ही केलेल्या सगळ्या चुका आम्ही माफ करायला तयार आहोत. आमच्या भक्तांचं स्वप्न अपूर्ण राहावं म्हणून तुम्ही किती वाईट वागला असलात तरी सुद्धा आम्ही तुम्हाला दोघांना एक सुखद धक्का देणार आहोत. कारण आम्हाला एका आई वडिलांना दुखवायचं नाही आहे. या रे. संग्राम, रवी, अरे कुठे होतात तुम्ही दोघं? आई बाबा कोणाचाही हिसकावून घेतलेला आपल्याला काही नको. आम्हाला आता उपरती झाली. आम्ही सगळं वाईट वागणं सोडून दिलं आणि हे सगळं स्वामींमुळे झालं. स्वामींमुळेच आमचं व्यसनही सुटलंय. आता तुम्ही हे सगळं सोडून द्या. आई बाबा, आपल्याकडे जेवढं आहे त्यात आपण गुण्यागोविंदाने राहू. रवी, संग्राम, अरे माझ्या लेकरांनो, आमचं चुकलं. खरंच चूक झाली आमच्याकडून. तुमचं कुटुंब तुम्हाला परत मिळालं. कुटुंब एकत्र आलं. आता वीणाला तिचं घर परत करा. तिला आणि तिच्या कुटुंबियांना या घरात आनंदाने राहू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अहो, वीणा अजून कशी आली नाही? मन काही केल्यास स्वस्थ बसतच नाहीये. स्वामी, मुलगी कुठे अडली असेल का? काही अघटित तर घडलं नसेल ना? अहो, मूर्ती कुठे गेली? हे कसं शक्य आहे? आणि आपल्या डोळ्यासमोर? हा कसला संकेत तर नसेल ना? स्वामी काही सांगू पाहतायत का? शिवशंकर शंभो. स्वामी,
स्वामी तुम्ही आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. चला आमच्या बरोबर. आपलं घर, ज्या घरात आपण स्वप्न पाहिली, ज्या घरात राहिलं की समाधान मिळायचं. हो लता, देवळाच्या दारात आल्यासारखं वाटतंय. हे सगळं स्वामी कृपेमुळे शक्य झालंय. स्वामी, मी आज माझ्या स्वप्नपूर्तीच्या दारात उभी आहे. हे सगळं तुमच्याचमुळे शक्य झालं स्वामी. तुम्हीच माझा हात धरून मला इथवर आणलं. माझं स्वप्न आज पूर्ण होतंय स्वामी. सगळे आमचीच लेकरं आहेत आणि आमच्या प्रत्येक लेकराचं स्वप्न पूर्ण व्हावं असं आम्हाला नेहमीच वाटतं. खोटं बोलताय तुम्ही स्वामी. काय बोलताय तुम्ही हे? नाही थांब. आज सत्य काय ते बोलूच दे. तुमच्या सगळ्या लेकरांची इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटतं ना स्वामी? मग आमचं काय काय हवं होतं आम्हाला? सुख, शांती, समाधान, मुलांचं सुख आणि तो खजिना. पण आमची स्वप्न कधी पूर्ण होणार आहेत? ते स्वप्न कधी पूर्ण होणारच नव्हता. स्वामी, म्हणजे आमचं खरंच काही चुकलंय का हो? शिवशंकर शंभो. खरंच खजिना सापडला? बाबा म्हणत होते खरं होतं ते. आपण ज्याला क्षुल्लक समजत होतो तो एवढा मोठा खजिना आहे. हो, काढा कलश बाहेर. हे घे, बघ यात. ते पहा.
स्वामी, हा खजिना सोना नाण्याचा नाही. अरे हा खजिना आहे सत्कर्माचा, आनंदाचा, पावित्र्याचा, चांगुलपणाचा, ज्यामुळे घरात भरभराट येते, सुख, समाधान आणि शांतता नांदते. अरे पण तुम्ही कधी सत्कर्म केलीच नाहीत, दान धर्म केला नाही, चांगुलपणाने कधी वागला नाहीत, कायम पाप कर्म करत आलात. मग तुमच्या वाट्याला सुख आणि समाधानाचा खजिना येईल कसा? आमची इच्छा असते रे प्रत्येक स्वप्नपूर्ती करण्याची, पण तुमची कर्म आणि भक्ती हातात हात घालून चाललेत की नाही यावर सगळं अवलंबून असतं. त्यावर आम्ही ठरवतो की स्वप्नपूर्ती करायची की नाही. अरे तुम्ही एका पारड्यात चांगली कर्म आणि शुद्ध भक्ती घालून तर बघा, आम्ही दुसऱ्या पारड्यात स्वप्नपूर्तीचं दान घालू. बोला ज्योतिषी बुवा, या वीणाच्या घराचं रहस्य काय? या घरातली माणसं एवढी सुखी कशी? शेकडो वर्षापूर्वी इथे भला मोठा खजिना पुरण्यात आला. कामिनी, चल चल बाहेर, चल चल. तू आणि तुझे स्वामी वा बाहेर. उचलाची आठवडी निघा, उचल. अरे हा खजिना आहे सत्कर्माचा, आनंदाचा, पावित्र्याचा, चांगुलपणाचा, ज्यामुळे घरात भरभराट येते, सुख, समाधान आणि शांतता नांदते. स्वामी, स्वामी आमची चूक झाली, माफ करा आम्हाला. वीणा, मी तुझीही माफी मागतो. आम्ही फार चुकीचं वागलो, तुझं घर बळकावलं, पण आता असं वाटतंय आमच्यावरही स्वामी कृपा झाली. मी तुझं घर तुला परत करतोय. स्वामी, ही वीणाच्या घराची किल्ली ती तुम्हीच तिला परत करावी. अरे सुख आणि समाधान काही हिसकावण्यात नसतं, तर काही देण्यात असतं. चांगली कर्म करा आणि देत राहा, आम्ही नक्कीच तुमचा उद्धार करू. स्वामी, माझी स्वप्नपूर्ती झाली. खूप खूप धन्यवाद स्वामी. तुमचे स्वप्न आमच्या चरणांशी व्हा आणि चांगली कर्म करत राहा, स्वप्नपूर्ती होणार. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अजून एक गोष्ट करायची बाकी आहे. आज पुन्हा एकदा तुमचा गृहप्रवेश झाला. आता या घरात तुम्ही सगळे आनंदाने राहा.
स्वामी, तुमच्या कृपा आशीर्वादाने वीणाचं स्वप्न पूर्ण झालं. आम्हाला आमचं घर मिळालं. स्वामी, तुमच्या कृपेशिवाय हे शक्यच नव्हतं. जिथे कुटुंब एकत्र राहतं तिथेच खऱ्या अर्थाने घराला खरपण येतं. जिथे भक्ती टिकते तिथे स्वप्न पूर्ण होतात. फक्त घर परत मिळालं म्हणून नाही, तर श्रद्धा परत आली की खऱ्या अर्थाने गृहप्रवेश होतो हे कायम लक्षात ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणू तात्या, गणू तात्या, अहो काय होतंय तुम्हाला? गणू तात्या, ओ दादा, अहो इकडे या ना जरा. काय झालं काय वहिनी? अहो यांना उठवायला मदत करा ना मला. अहो घाबरू नका काय वहिनी, हा गेली कित्येक दिवस इथं असंच पडून आहे. काय? याच्या त्याच्याकडे भीक मागून खातो, मिळालं तर खातो, नाहीतर असाच उपाशी पडून राहतो. बरं तुम्ही मला मदत करा, या. ठीक आहे काय वहिनी. गणू तात्या, बरं वाटतंय का? पाणी पाणी. तुम्ही जरा लक्ष द्या यांच्याकडे. मी इथे समोरच्या घरातून पाणी आणते. हो हो. पाणी पाणी. हे घ्या. सावकाश. गणू तात्या, मी स्वामींकडे जाते, मी त्यांना बोलावून आणते. तुम्हाला हे काय होतं ना, तुम्ही स्वामींना सांगा, ते नक्की तुम्हाला मदत करतील. आलेच मी. कपिले, काय स्वामी? आम्ही काय सांगतो नीट ऐक. हा. समजलं? हो. चल. आता स्वामी, अहो ते गणू तात्या आहेत ना? अहो घाबरू नका काय वहिनी, हा गेली कित्येक दिवस इथं असंच पडून आहे. काय? याच्या त्याच्याकडे भीक मागून खातो, मिळालं तर खातो, नाहीतर असाच उपाशी पडून राहतो. स्वामी, हे सगळं असं झालं. गे, काळजी करू नकोस. कपिले, स्वामी, नैवेद्याचं ताट. चल आमच्या बरोबर. कपिले, हा नैवेद्य याला दे. याला का? तू अशी ऐकणार नाहीस. आणि इकडे. हे धर. हे घे, जेव आता शांतपणे. कधी जेवला नाही असंच जेवतो हा. पाहिलं काय ते? गिळलं आणि झोपला लगेच. अरे उपाशी होता 2 दिवस, जेवला आणि झोपला.
याला आता कुठल्याही ज्ञानाची आणि उपदेशाची आवश्यकता नव्हती. याला आवश्यकता होती ती अन्नाची आणि विश्रांतीची. अन्न मिळालं, आता आराम करतोय. माणसाने आधी आपल्या गरजा पूर्ण कराव्यात आणि मग समस्या सोडवण्याकडे वळावं, असा एक साधा आणि सोपा संदेश याने या कृतीतून दिला, जो तुला उमगू शकला नाही. काय रे, तू फक्त पाहत राहिलात? तुला वाटलं नाही पुढे यावं, मदत करावी, विचारपूस करावी? पण नाही, याचे हाल पाहत उभा राहिलास आणि आम्ही येऊन काय उपदेश देतो हे ऐकायला उभा आहेस. अरे रोज तुम्ही तुमच्या दैनंदिन कार्याकरता घराबाहेर पडतात, व्यस्त असतात कामामध्ये. तुम्हाला पुण्य करण्याकरता असा वेगळा वेळ नसतो. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेत असे गरजू लोक भेटतात, ज्यांना तुमच्या मदतीची गरज असते, त्यांना मदत करा, सत्कर्म करा, त्याला काय हवंय नको ते विचारा. आणि जो असा वागेल, फक्त त्यालाच आमचा भक्त म्हणून घेण्याचा अधिकार आहे. तर राहिला प्रश्न याचा, तर याचं आयुष्य आम्ही उद्या मार्गी लावूच. शिवशंकर शंकर. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काय झालं भाऊ? कसला विचार करताय? एक समस्या आहे, पण ती सुटत नाही. तुम्ही स्वामींशी बोला. हे अतिशय जटिल असं कुलूप आहे. याची किल्ली हरवली आहे आणि हे न तोडता उघडायचंय. बघूया तुमच्यापैकी कोण उघडत आहे. बाळा, कर प्रयत्न. स्वामी, अवघड दिसतंय उघडणं. खूप जड आहे हे आणि जुनही वाटतंय खूप. एखादी दुसरी किल्ली लावून बघूया का? तेल घालूयात म्हणजे उघडेल. हे कुलूप न तोडता उघडता येणार नाही स्वामी. अरे प्रयत्न करून तर बघ. मी प्रयत्न केला आणि तो फसला, तर माझी फजिती होईल. त्यापेक्षा नकोच. नाही स्वामी, नाही जमत आहे.
कपिले, फक्त विचार करत बसू नकोस. प्रयत्न कर. उघड कुलूप. हो स्वामी. स्वामी, अहो कुलूप उघडाच होता. तेच तर. तुम्ही सगळ्यांनी मनाशी आधीच ठरवून घेतलं होतं की कुलूप बंद आहे आणि कुलूप उघडणं म्हणजे एक मोठी समस्या आहे. अरे पण कुणाला ही समस्या सोडण्याचं शहाण पण सुचलं नाही. तुम्ही ती समस्या सोडवण्याआधीच समस्येला जटिल आणि अवघड मानून बसता. पण अनेकदा समस्येचं उत्तर ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यामध्ये दडलेला असता. गणूच्या बाबतीतही हेच घडतंय. उद्या त्याला याची जाणीव करून द्यायची आहे. शिवशंकर शंभो. हो, दया करा, काहीतरी द्या, काहीतरी भिक्षा द्या. ओ महोदय, बराच वेळ झाला काहीच खाल्लेलं नाही, काहीतरी दान द्या. दया करा. हो महाशय, आज काय कुणी काही दिलेलं नाही. अरे तुला काही कसं मिळेल जर तू कुणाला काही देत नाही तर? अरे हे जग देण्या घेण्याच्या नियमावर चालतं. जोवर काही देणार नाही तोवर काही मिळणार नाही. आणतो तांबे इकडे. येतात. जर देवानं कृपेचं दान द्यावं असं वाटत असेल तर तुलाही सत्कार्याचं आणि सत्कर्माचं दान द्यावं लागेल. कळलं का? चल. राहते, स्वामींनी ह्याची समस्या जाणूनही घेतली नाही आणि सोडवलीही नाही. कपिलाताई, स्वामींनी यांची समस्या जाणूनही घेतली आणि आता ती सोडवल्यातच जमाय. बघा तुम्ही. फुल मी पाणी दिलंय म्हणून ही फुलं उमलली. अरे भिक्षा द्या, काहीतरी दान द्या. अहो महाशय, भिक्षा द्या, काहीतरी द्या, दान करा. हे घ्या, आशीर्वाद म्हणून. अरे वा, छान आहे. एक तुम्ही दिलंय म्हणून मी दिलं. स्वामी, रोज फक्त तुम्हाला चाफ्याची फुलं वाहतात, मग आज असं कोणतं चाफ्याचं फुल शोधायला आपण चाललोय? श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुमच्या एका वाक्याने माझं आयुष्य बदललं. त्या दिवशी तुम्ही म्हणालात
दिल्याशिवाय काही मिळत नाही. मी भिकेच्या बदल्यात लोकांना फुल द्यायला सुरुवात केली. मग डोक्यात विचार आला की आपणच फुलं का विकू नयेत. हळूहळू फुलं विकायला सुरुवात केली. वेण्या, गजरा, हार बनवता बनवता फळंही विकू लागलो. स्वामी, मला कुठल्याच धंद्यात यश येत नाही असं वाटून सर्व सोडून मी भिकेला लागलो होतो. आज माझं आयुष्य पुन्हा मार्गावर आलंय. हे सगळं तुमच्या कृपेनं. श्री स्वामी समर्थ. अरे यश तुमच्या विचारात दडलेलं असतं. जसा विचार कराल तसं यश मिळतं. समस्या छोटी असते, जर बघण्याचा दृष्टिकोन बदलाल तर आयुष्य बदलतं. कपिले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. घ्या 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 घ्या. काय रे, पेढा कशाबद्दल? स्वामींनी माझं स्वप्न पूर्ण केलं म्हणून सगळ्यांना मिठाई. बघितलं कविराज, स्वामींच्या इच्छेने किती लोकांचं आयुष्य बदलतंय. हो गया वहिनी. सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत आहेत, माझं काही स्वप्न पूर्ण होतच नाहीये. कपिलाताई, अहो काय झालं? अहो पण कपिला ताई, असं का बोलत आहात? असं का बोलताय म्हणजे? मग काय काव्य कर तुमच्यासारखं? माझी स्वप्नपूर्ती काही होतच नाहीये. बर, एक काम करा, इथे स्थानावर एक पेटी आणून ठेवा. प्रत्येकाने एकेका चिठ्ठीवर आपापलं स्वप्न लिहायचं आणि त्या पेटीत टाकायचं. दर आठवड्याला एक चिठ्ठी काढली जाईल आणि त्या चिठ्ठीत ज्याचं नाव असेल त्याचं स्वप्न पूर्ण होणार. खरंच स्वामी? आता तरी खात्री आहे, कधी ना कधी आमची चिठ्ठी निघेलच. टाकायात. दे दे. आलास, तुझंही स्वप्न एका चिठ्ठीवर लिही आणि या पेटीत टाक. स्वामी, मला माझ्यासाठी काहीही नको, पण तुमचं नाव, तुमचे विचार आणि तुमची भक्ती सर्व लोकांमध्ये रुजावी हेच माझं स्वप्न आहे. स्वामी, मी इथे आलो तेव्हा माझ्या आयुष्याला काहीच दिशा नव्हती. आपल्या चरणी आल्यापासून माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. त्याआधी मी केवळ जिवंत होतो, पण जगणं म्हणजे काय ही शिकवण मला आपल्याकडनं मिळाली. आणि ही शिकवण मला गावोगाव पोचवायची आणि त्यासाठीच आज मी निघतोय स्वामी. स्वामी, आता काही दिवसात सुंदरा मावशीही येतील. तेव्हा सगळे सेवेकरी आणि सुंदरा मावशी माझी स्थानावरची जबाबदारी निष्ठेने पार पाडतील याची मला खात्री आहे स्वामी. स्वामी, मी कुठेही गेलो तरी तुमचेच विचार बरोबर घेऊन जाईल. स्वामी, माझं आयुष्य संपलं तरी चालेल, पण आपल्यावरची भक्ती कधीही कमी होऊ नये एवढीच प्रार्थना. स्वामी, माझं मन कायम आपल्या चरणीच राहील.
आता प्रचाराचं कार्य पूर्णत्वाला गेल्यानंतरच मी परत येईन स्वामी. बाळप्पा भाऊ, अहो असं अचानक. बाळप्पा भाऊ, तुम्ही स्वामी स्थानावर नसाल तर इथे पोकळी निर्माण होईल. बाळप्पा भाऊ, अहो आता मी भांडणार कोणाशी आणि कोण मला समजावून सांगणार तुम्ही केलात तर. अहो कपिलताई, आम्हालाही यातना होत आहेत, पण त्यांचं कार्यही मोलाचं आहे. बाळप्पा भाऊ, जा तुम्ही. तुमचं कार्य खरंच खूप मोठं आहे. केवळ जाणं म्हणजे ताटातूट नाही, हे आज आम्ही स्वामींच्या चरणी राहून शिकतो आहोत. गुरु आणि शिष्य कधी देहाने वेगळे होत नाही. ते वेगळे होतात तेव्हा फक्त वाटा बदलतात, पण त्यांचं ध्येय मात्र एकच राहतं. आणि स्वामी केवळ देह नाहीत, स्वामी एक विचार आहेत. ते चालता बोलता धर्म आहेत. आणि बाळप्पा भाऊ, तुम्ही या विचारांचा श्वास आहात. तुम्ही जिथे जाल तिथे मंदिर उभं राहणार नाही, पण तिथल्या लोकांच्या अंतःकरणात स्वामींची जागा निश्चित तयार होईल. तुम्ही जे शब्द बोलाल ते प्रवचन ठरेल, आणि तुम्ही जेव्हा शांत राहाल तेही उपदेश ठरेल. गुरु इथे राहतील आणि शिष्य तिथे जाईल, पण या दोघांमधली भक्तीची दोरी कधीच तुटणार नाही. बाळप्पा भाऊ, स्वामींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी तुम्ही जरी जात असलात तरी मनाने तुम्ही इथेच आहात. तुमची सेवा, तुमची साधना अखंड चालू राहणार आहे. बाळा, मी तुला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट बाहेर सगळ्यांना सांगायची. एक माणूस होता, त्याचे 3 मित्र होते, आणि त्या माणसाच्या मृत्यूच्या अखेरच्या समयी ते 3ही मित्र त्याला भेटायला आले. माणसाने तिघांना प्रश्न विचारला की बाबांनो, आयुष्यभर तुम्ही माझी सोबत केली, आता मृत्यूनंतरही माझी सोबत कराल का? त्यावर पहिला मित्र म्हणाला की आयुष्यभर मी तुझी सोबत केली, मात्र आता माझा नाईलाज आहे. दुसरा मित्र म्हणाला की मी तुझी सोबत तुझे अंत्यविधी पूर्ण होईपर्यंत करू शकतो. तिसरा मित्र म्हणाला की मी आयुष्यभर तुझी सोबत केली आणि मृत्यूनंतरही मी तुझी सोबत करेन. हे 3 मित्र कोण होते ठाऊक आहे? धन, कुटुंब आणि कर्म. धन तोवर तुमची सोबत करतं जोवर तुम्ही जिवंत असता. कुटुंब तोवर तुमची सोबत करतं जोवर तुमचे अंत्यविधी पूर्ण होत नाही. मात्र कर्म हे मृत्यूनंतर कायम तुमच्या सोबत असतं. आणि इतकंच काय तर तुमचा पुढचा जन्म हे तुमच्या कर्मांवर अवलंबून असतो. तेव्हा कायम चांगले कर्म करा आणि स्वप्न अशी पहा ज्यात स्वतःच्या आधी इतरांचा विचार सामावलेला असेल. आमच्या अंजली सारखा. स्वामी, हे मी कायम लक्षात ठेवेन. आज्ञा असावी स्वामी. श्री स्वामी समर्थ. जा बाळा, आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल. श्री स्वामी समर्थ. 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 शिव शंकर शंभा. पाणी पाणी.
अहो जर कळ काढा, अंजली येईलच आता. खरं तर रोज इतका उशीर होत नाही हो तिला नदीवरनं पाणी आणायला. अगं गंगे, अगं जीव जातोय ग, घशाला कोरड पडली. 2 घोट पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं. अगं सांभाळ. ऐ ग काहीतरी रुतलं बघ. अगं अगं कुठं होतीस तू? रोज एवढा उशीर होत नाही. अगं आय थोडा उशीर झाला पण मी पाणी भरून आणलंय बघ. आधी तुझ्या बाला पाणी दे. अगं आय हे पाणी आपल्यासाठी नाहीये. म्हणजे हे पाणी सखाराम काकांसाठी आहे. अगं आपल्या घरात 2 घोट पाणी नाही, स्वयंपाकाला बी पाणी नाही. अगं सखाराम काका एकटेच आहेत ना, त्यांचं वय झालंय, चालवत बी नाही त्यांना, म्हणून मीच त्यांना म्हंटल मीच रोज पाणी भरत जाईन. खरंच स्वतःपेक्षा तू दुसऱ्यांचा विचार करते. देव तुझं लय भलं करेल बघ पोरी. माझ्या गुणाची लेक. दे बा तुला पाणी देते, तहान लागली असेल ना. हा, हे घे. देव तुझ्या पाठीशी आहे बघ अंजली. पण पोरी तुला परत पायपीट करावी लागेल का आपल्यासाठी पाणी आणायला? अगं चालेल आई, पाय दुखले तरी चालतील, पण कुणाची तरी तहान भागली पाहिजे बघ. मी बोलत काय बसले, मी सखाराम काकांना पाणी देऊन येते. अरे देवा, हे काय झालं हिला? काकू, अहो काकू काय झालं तुम्हाला? आणि या खुणा? काकू अगं काय झालं हे तुला? कोणी आणलं? तू आधी शांत हो, काय झालं सांग बरं मला. घरात पाणी नव्हतं, लेकरं पाणी पाणी करत होती. मला गावच्या हिरीतून पाणी घ्यावं आणि तिथं गेले. कोणी नाही तर पाणी भरून घेते, घरी लेकरं तहानली. ए तुम्हाला किती वेळा सांगितलं का? तुम्हा पाड्यातल्या लोकांना किती वेळा सांगितलंय, ही विहीर आम्हा वरच्या वर्गातल्या लोकांच्यासाठी आहे. शशिकला माफ करा. अहो घरात पाणी नाहीये, लेकरं तहानली. तो लेकरांचं कौतुक आम्हाला लोक सांगू? सांभाळता येत नाही ते जन्माला कशाला घालता? हे पाणी आम्ही देवाच्या पूजेसाठी वापरतो. तुम्ही इथे आलात की बिटाळ होतो. शशिकला हवं तर तुम्ही द्या मटका भरून पाणी. नाही, नाही म्हणजे नाही. देवा, पाणी मागणं पण गुन्हा झालाय का? पुन्हा या विहिरीकडे आलीस ना तर हाडं मोडीन. चल निघेतून. चल.
हे सगळं असं घडलं बघ अंजली. माझा काय दोष होता सांग ना. पाणी मागायला गेले म्हणून अंगावर हात उचलला. काकू शांत हो, हा थांब मी तुला पाणी देते. तू आधी पाणी पी. हा शांत हो, शांत हळू. अंजली, आपल्या पाड्यात पाण्याचा भयानक तुटवडा आहे. मुख्य गावात पाणी आणायला गेलं की असं सहन करावं लागतं. अपमान, मारहाण आणि गप्प बसायची सक्ती. नदीवरून पाणी भरायचं तर नदी फार लांब आहे. सगळ्यांनाच ती पायपीट जपत नाही. वयस्कर, आजारी माणसं, लेकरं यांनी काय करायचं सांग ना अंजली. आपली पाण्याची समस्या कधी संपणार आहे? खरं तर पाणी हे देवाचं दान आहे, पण काही लोक ते मिळवण्यासाठी रोज युद्ध लढतायत. पण काकू, हे असंच नाही राहणार. काय करत होतेस? पाणी प्यायले नको होतं तर टाकून देते आता. आणि इकडे या. कपिल, या झोळीत हात घाल. मी हो तूच, दोन्ही हात घाल. हो. सोन्याची नाणी. अरे बापरे, खाली पडली. अरे देवा. कपिले, अगं दोन्ही हातात नाणी आहेत ना, मग खालची नाणी सोड की. पडू देत खाली. अहो सोन्याची नाणी आहे, अशी कशी जाऊ देऊ? हा हो का? म्हणजे याची किंमत आहे. हो. आणि काय काय पाण्याची किंमत नाही का? पाणी टाकून द्यायला निघाली होतीस. अगे एक वेळा धनाशिवाय जगू शकतेस, पण पाण्याशिवाय जगता येत नाही. तुम्हाला मिळतंय ना म्हणून तुम्हाला किंमत नाही त्याची. ज्यांना मिळत नाही त्यांना विचार. स्वामी, चूक झाली माझी, मला माफ करा. यापुढे अशी चूक होणार नाही. अगं परमेश्वराने दिलं सगळ्यात मोठं धन आहे पाणी, ते जपा. तुमच्या करता पाणी केवळ तहान भागवण्याचं साधन आहे, दैनंदिन गरज आहे. पण काही जणांकरता हे जीवन आहे, स्वप्न आहे. आणि त्यांच्या स्वप्नांचा आम्हाला आदर केलाच पाहिजे. किती वर्ष झाली तरी बी ही विहीर अजून कोरडीच. अंजली, हीच ती विहीर तू लहान होतीस तेव्हा सुरू केली. 10 वर्षाची होतीस ग तू. पाड्यातल्या सगळ्या लोकांनी मिळून खाण्याला सुरुवात केली होती. वय बा, आठवतंय मला. मी रोज इथे येऊन उभी राहायचे. आज पाणी लागल, उद्या पाणी लागल या आशेने. पण आठवडे गेले, महिने गेले, वर्ष गेली, पण पाणी काही लागलंच नाही. वय आहे, पाहिलंय मी. आपल्या पाड्यातील लोक कसे कष्ट करत होते ते. उन्हातानात राबायचे, माती काढायचे आणि रात्री थकून कोसळून जायचे. विहिरीला पाणी लागू दे
म्हणून सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना केली, पूजा अर्चा केल्या, पण काहीच झालं नाही. आणि जेव्हा काही घडलंच नाही तेव्हा लोकांनी प्रयत्नच करायचे सोडून दिले. आणि तेव्हापासून ही विहीर फक्त खड्डा नाही बा, या पाड्याचा एक हरलेला विश्वास आहे असं वाटतं. पाणी नसल्यावर माणूस किती लाचार होतोय हे आपण रोज जगतोय. पाणी नाही लागलं म्हणून प्रयत्न का थांबवायचे? मी लहानपणापासून ही तहान पाहिलीये, भोगलीये, आणि म्हणूनच ही विहीर आज मला प्रश्न विचारतीये. पाणी नसणं ही समस्या आहे, पण त्यावर प्रयत्न न करणं हा खरा गुन्हा आहे. अरे किती दिवस झालं पाणी बी लागा ना बघ. अरे देवाची कृपा होईल आपल्यावर. अरे इथं पाणी लागेल असं वाटत नाही.